हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की युएस सिंक्स इरानियन वेसल नियर श्रीलंका. त्याच्यामध्ये काय झालं होतं की इंडियामध्ये एक नेव्हल एक्सरसाइज होती मिलन नावाची फेब्रुवारीमध्ये. तर या एक्सरसाइज मध्ये बरेच देशांचे जे नेव्हल शिप्स वगैरे होते ते आले होते. मग त्याच्यामध्ये युएस होता, जर्मनी होता, फ्रान्स होता, त्याचबरोबर इराण सुद्धा होतं. बरोबर, युएस, इराण, फ्रान्स असे बरेच कंट्री होते. मग ही जी एक्सरसाइज होती ही कम्प्लीट करून इराणची जी शिप होती तिचं नाव काय होतं, आयरिस दिना. बरोबर, आता हे नाव जे ते आपल्यासाठी एक्झामसाठी महत्वाचं असू शकतं. मग ती काय होती की ती एक मोज ग्लास फ्रिगेट होती. ही जी होती ती रिटर्न चालली होती इराणमध्ये. मग ती इंटरनॅशनल वॉटर्स मध्ये असताना युएसची जी सबमरीन होती तिने त्याला हे टॉर्पिडो टॉर्पिडो मारून ही जी नेव्हल शिप होती त्यांची फ्रिगेट जी होती त्याला डिस्ट्रॉय केलं गेलं होतं. मग त्याच्याबद्दल न्यूज होती. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय काय महत्वाचं आहे, ही जी मिलन एक्सरसाइज आहे त्याच्याबद्दल महत्वाचं आहे. मग ही जी आहे ती फर्स्ट टाइम एका नाही, ही 13th एडिशन होती. मग ही कुठं भरली होती की विशाखापट्टणम जे आहे आंध्र प्रदेशमधलं तिथं भरली होती. मग ही जी 13 एडिशन आहे, मग ती कशी की 2 वर्षातून एकदाच भरली जाते, म्हणजे बायनियल. बरोबर, मग 2 वर्षातून एकदा भरली जाते आणि 13वी एडिशन आहे त्याच्यामुळे खूप जुनी आहे. त्याच्यामुळे विशाखापट्टणमच्या इथे एक मिलन विलेज म्हणून आहे, ते डेव्हलप केलं होतं आणि त्याच्या अंडर ही जी एक्सरसाइज वगैरे आहे ती चालत असते. मग ह्या वर्षी जे आहे अजून कोणत्या कोणत्या कंट्रीज होते, जर्मनी होती, युएई, ह्या ज्या कंट्री होत्या या फर्स्ट टाइम होत्या या एक्सरसाइजला आलेल्या. इराण जी होती, इराणची ही फर्स्ट टाइम नव्हती. इराण ह्याच्या आधी सुद्धा या एक्सरसाइजला आलं होतं. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. त्याच्यानंतर कोणती गोष्ट होती की याचं नाव काय होतं, आयरिस दिना होतं. ती फ्रिगेट होतं. आता ही जी डिस्ट्रॉय केली त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे शिप्स वगैरे असतात त्यांचे टाईप आपल्याला माहित पाहिजेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात, फ्रिगेट्स असतात, डिस्ट्रॉयर असतात, त्याच्यानंतर सबमरीन झालं, त्याच्यानंतर एअरक्राफ्ट काय कॅरियर. आता हे जे नेव्हीशी रिलेटेड जे आर्मामेंट्स म्हणा किंवा शिप्स वगैरे म्हणा, यांच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे की मग फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयर मध्ये काय फरक असतो, सबमरीन काय असते, एअरक्राफ्ट कॅरियर काय असतात आणि अजून कोणते कोणते असे काही शिप्स वगैरे असतात का त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय होते प्रीसाठी, मिलन एक्सरसाइज झाली, त्याच्यानंतर त्याचं लोकेशन कुठं भरती, काय भरती, न्यू मेंबर्स कोणते होते यावेळेस आलेले, जर्मनी, युएई जसं होते. इराण ही फर्स्ट टाइम नव्हतं, इराण याच्या आधी सुद्धा आलं होतं. त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. इराणची कोणती शिप डिस्ट्रॉय झाली, ती आयरिस दिना. आणि दुसरी गोष्ट काय होती की ही जे डिस्ट्रॉय झालं ते इंटरनॅशनल वॉटर मध्ये झालं होतं. मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती की अ, एक जी क्लासिफिकेशन आहे की कॉन्टिनेंटल शेल्फ झालं, शेल्फ, त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, हे जी अनक्लोज ही जी ट्रिटी आहे ह्यांनी ह्याचे डिस्ट्रीब्युशन केले गेलेले आहे. मग त्याचं डिस्टन्स म्हणा, त्याच्यानंतरचे त्याचे जे राईट्स आहेत की टेरिटोरियल वॉटर्समध्ये कॉन्टिनेंटल शेल्फ, याच्या टेरिटोरियल वॉटर याच्याबाबत त्यांनी काय त्या ट्रिटीमध्ये सांगितले गेलेले की त्या देशाला, पर्टिक्युलर देशाला त्याच्याबद्दल काय अधिकार असतील, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. आणि ही एक्झामसाठी अजून महत्वाचं काय होतं की रिसेंटली याच वर्षी काय झालं की हाय सीज ट्रिटी जी आहे ती सुद्धा साईन झाली होती. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल जी मरीन ट्रिटीज म्हणा ग्लोबली पॉलिटिकलच्या बाबतीत ती आपल्याला माहित पाहिजे. मग हाय सीजला अजून एक नाव होतं बीबीएनजे म्हणून, तर ते नाव सुद्धा आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. मग ह्याच्याबद्दल, ह्या ट्रिटी बद्दल सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की ही ट्रिटी काय आहे आणि कशाशी रिलेटेड आहे, त्याच्याबद्दल काय प्रोव्हिजन्स आहेत. पुढची न्यूज काय होती की क्लायमेट रिस्क मस्ट प्रॉम्प्ट इंटरनॅशनल लीगल रिफॉर्म्स. तर आपल्याला माहिती आहे की क्लायमेट चेंज मध्ये बरेच इश्यू येणार आहेत वगैरे वगैरे, पण त्याचबरोबर जे रायटर त्यांचं काय म्हणणं आहे की ह्याचे जे ग्रेव्ह कॉन्सिक्वेन्सेस काय असणार आहेत, की जे फंडामेंटल इंटरनॅशनल लॉ आहेत कोणते, जसं की परमनंट सॉव्हरेनिटी ओव्हर नॅचरल रिसोर्सेस, पीएसएनआर. हा जो लॉ आहे ह्याच्यानुसार काय सांगितलं गेलं की प्रत्येक देशाकडे टेरिटरी असली पाहिजे त्यांचं स्टेटहुड एस्टॅब्लिश करण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे की ही जी एक मॉन्टेव्हिडिओ कन्व्हेन्शन युरोपमध्ये आलं होतं 1933 मध्ये. त्याच्यानुसार एखाद्या देशाला स्टेटहुड मिळण्यासाठी 4 क्रायटेरिया सांगितले होते. त्याच्यामध्ये कोणती होती, टेरिटरी, परमनंट पॉप्युलेशन, गव्हर्नमेंट अँड कॅपॅसिटी टू एंटर इंटू रिलेशन्स विथ अनदर स्टेट. आता जर क्लायमेट चेंज झालं, त्याच्यानंतर सी लेव्हल राईज व्हायला लागली, त्याच्यामुळे काय होणार की बरेच आयलंड कंट्रीज वगैरे झाल्या, पॅसिफिक आयलंड कंट्रीज, बाकीचे जे आयलंड कंट्रीज आहेत, त्यांचा जो हा क्रायटेरिया टेरिटरीवाला, त्यांची टेरिटरीज गायब होऊन जाईल. जर त्यांची टेरिटरीज गायब झाली तर त्यांचं जे स्टेटहुड आहे तेच धोक्यात येऊन जाणार. मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मग ते कशा वर्कआउट होणार, मग त्यांना स्टेटहुड नाहीये, मग त्यांचा दर्जा म्हणा, किती पॉप्युलेशनचा मग काय होणार.
या ज्या सर्व गोष्टी त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. मग हा एक नवीन अँगल आहे, की क्लायमेट चेंजचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, याबद्दल एक नवीन अँगल जो होता, तो रायटरनी मांडलेला आहे. मग हा जो आहे आपल्याला GS3 मेन्समध्ये एन्व्हायर्नमेंटसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. त्याचबरोबर त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात, की काही जे कन्व्हेन्शन सांगितलेत UNFCCC, त्याच्यानंतर COP, त्याच्यानंतर UNCLOS, त्याच्यानंतर अँब्युलेटरी बेसलाईन, ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला प्रीसाठी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, की ल्युटिन्स अँड द पॉलिटिक्स ऑफ सिम्बॉलिझम. असं आपल्याला माहिती आहे, की जे आपलं राष्ट्रपती भवन होतं, तिथं राजाजींचं जी बस्ट होतं, ते इंट्रोड्यूस केलं होतं श्री राजगोपालाचारी यांचं. तर त्यांची कोणाचं काढून केलं होतं, की हे जे एडविन ल्युटिन्स जे होते, त्यांचं बस्ट काढून श्री राजगोपालाचारी जे होते, यांचं बस तिथे इंट्रोड्यूस केलं होतं. आता त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटचा स्टान्स होता, की आपण जे कॉलोनियलिझमचा जो माइंडसेट आहे, त्याला रिमूव्ह करण्यासाठी ही जी स्टेप आहे ती घेतली गेलेली आहे. पण रायटरचं काय म्हणणं आहे, ल्युटिन्स जो होता, त्याचं जो बस तिथं होता, ते फक्त कॉलोनियलिझमचा सिग्नल म्हणून नव्हतं, की त्यांचं एक कॉन्ट्रिब्युशन होतं. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं, की ल्युटिन्स जे होते एक आर्किटेक्ट होते. त्यांनी करंट जे आपलं राष्ट्रपती भवन आहे, त्याच्यानंतर आपलं जे इंडिया गेट आहे आणि त्याचबरोबर आपले जे नॉर्थ अँड साऊथ जे कमांड सेंटर्स आहेत, त्या गोष्टी आणि सेंट्रल दिल्ली जे आहे, यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, यांच्या डिझायनिंगमध्ये त्यांचा मेजर रोल होता. त्याच्यामुळे रायटरचं म्हणणं आहे, की त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते फक्त कॉलोनियलिझम किंवा कॉलोनियल सिम्बॉल म्हणून त्यांचं बस तिथे नव्हतं. तर त्यांचे जे कॉन्ट्रिब्युशन होते दिल्लीच्या प्रती वगैरे, त्याच्यामुळे त्यांचा बस तिथं होता. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रीसाठी लक्षात ठेवल्या पाहिजे. ते कधी केलं होतं, काय केलं होतं आणि पर्सन्स इन न्यूजमध्ये जसं आपण म्हटलं होतं, की राजांबद्दल सुद्धा पर्सन इन न्यूजमध्ये प्रीला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे प्रीमध्ये ह्यांना पर्सन इन न्यूजमध्ये विचारलं जाऊ शकतं. जसं आपल्याला माहिती की रिसेंटलीच प्रीमध्ये काही आर्किओलॉजिस्ट जे होते 24 मध्ये विचारलं होतं की नावं दिली होती आणि त्यांच्याबद्दल विचारलं होतं की हे कोण होते? तर ते हिस्टॉरिकल आर्किओलॉजिस्ट होते. तसंच यांच्याबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर हे कोण होते? एक आर्किटेक्ट होते. पुढची न्यूज काय होती की इंडिया रँक सेकंड ग्लोबली इन चाइल्डहुड ओबेसिटी से स्टडी. मग आता काय झालं तर नियरली दीड कोटी जे चिल्ड्रन होते त्यांच्यावरती एक स्टडी झाली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन तर्फे काय सांगितलं की ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे. ते ओबेसिटीवरती फोकस करतात. त्यांचं म्हणणं काय इंडिया जी आहे ओबेसिटीच्या बाबतीत ग्लोबली सेकंड रँक वरती पोहोचलंय. ही जी गोष्ट आहे ती आपल्या इंडियन फ्युचरसाठी अतिशय खराब आहे. आता आपल्याला ह्याच्यासाठी काय काय माहित पाहिजे की आपल्याला जी सोसायटी आहे GS1 मध्ये त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकते ही गोष्ट कशी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते. तसंच PM मोदींनी सुद्धा काही भाषणांमध्ये सांगितलं होतं की ओबेसिटी आपला एक नवीन इश्यू व्हायला लागलाय. त्याच्यामुळे ओबेसिटीमुळे येणारे हार्ट अटॅक, बीपी, शुगर हे जे बाकीचे आजार आहेत ते सुद्धा प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलेत. आपली जी पॉप्युलेशन आहे ती हेल्दी पॉप्युलेशन या कॅटेगरीमध्ये राहत नाही. याच्यामुळे काय होईल आपली जी इकॉनॉमी म्हणा मग ओव्हरऑल त्याच्यानंतर पुढे जाऊन काय होणार की डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे आपला तो आपल्यासाठी पॉझिटिव्ह रोल प्ले करणार नाही. म्हणजे आपली पॉप्युलेशन जी असेल, यंग पॉप्युलेशन जरी असेल, म्हणजे आपण जसं म्हणतो, की आपली पॉप्युलेशन यंग आहे, मग 21 ते 60 मध्ये जी वर्किंग पॉप्युलेशन आहे ती खूप आहे. पण ती पॉप्युलेशन वर्किंग जरी असेल किंवा यंग जरी असेल, पण ती हेल्दी आहे का? जर ती हेल्दी नसेल, तर मग त्या पॉप्युलेशनमधून तेवढं आउटपुट म्हणा, मग ते इंडिव्हिज्युअल बेनिफिटसाठी की इंडिव्हिज्युअल ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी, त्याचबरोबर नॅशनल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी ती हेल्पफुल ठरणार आहे का? मग त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे ओबेसिटी एक हेल्थ याला आपण एक प्रकारे हेल्थ इमर्जन्सीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहू शकतो, की आपण त्याला हेल्दी पॉप्युलेशन म्हणून कसं कन्व्हर्ट करणार किंवा हेल्थ आपली पॉप्युलेशन आहे त्याला आपण हेल्दी कसं ठेवणार, त्यासाठी काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत. इंडियाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या काय आहेत आणि त्याचबरोबर काही-काही जे आहेत हायपरग्लायसेमिया, हाय ट्रायग्लिसराइड्स, MASLD ह्या ज्या गोष्टी त्या प्रीसाठी सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज काय होती, की फिनलँड्स प्रेसिडेंट स्टब किक्स ऑफ 4 डे व्हिजिट टू इंडिया. आपल्याला माहिती की फिनलँडचे जे प्रेसिडेंट आहेत ते इंडियाला व्हिजिट देणार आहेत. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय माहित पाहिजे, की फिनलँडची जी लोकेशन आहे, ती आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. रिसेंटलीच फिनलँड नेटोला सुद्धा जॉइन केलं होतं. मग ती कितवा मेंबर होतं, ते कधी जॉइन केलं होतं ते झालं. कारण त्यावेळेस जेव्हा युक्रेनबाबत सांगितलं गेलं होतं, की रशियाने धमकी दिली होती, की जर युक्रेन नेटोला जॉइन करत असेल तर आम्ही त्यांच्यावर एक प्रकारे त्याच अँगलसाठी किंवा त्याच कारणासाठी युक्रेनवर अटॅक झाला होता. आणि रशियाने हे सुद्धा म्हटलं होतं, की जर फिनलँड वगैरे सुद्धा नेटो जॉइन करणार असतील, तर आम्ही त्यांच्यावर सुद्धा अटॅक करू. सो नेटोमध्ये त्यांनी घाईघाईमध्ये एंट्री घेतली होती. मग त्यांचं जे लोकेशन आहे ते माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचे जे नेबरिंग कंट्रीज आहेत, नॉर्वे,
स्वीडन यांच्याबद्दल सुद्धा थोडी थोडी माहिती पाहिजे, त्यांचं लोकेशन वगैरे. त्याच्यानंतर ते आर्टिक ओशनच्या रिजनमध्ये येतात, त्याच्यामुळे तिथे जे सराउंडिंग ओशन्स आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत. त्याच्यानंतर इंडिया फिनलँडचा जो ट्रेड आहे तो किती आहे. जसं आपल्याला माहिती की इंडिया आणि EU ची रिसेंटली ट्रेड डील झाली होती, FTA झाला होता. मग EU मध्ये आपल्याला माहित पाहिजे की EU मध्ये फिनलँड आहे का, ही गोष्ट माहित पाहिजे. आणि आहे त्याच्यानंतर आहे तर मग इंडिया आणि फिनलँडचं ट्रेड किती आणि कोणत्या गोष्टीत मेजर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट काय आहेत इंडिया आणि यांच्यामध्ये फिनलँडमध्ये, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. दुसरी न्यूज काय होती की रो इरप्ट्स आफ्टर नॉन ट्रायबल्स बार फ्रॉम मेघालय पोल्स. आता आपल्याला माहिती की मेघालय जे आहे ते आपल्या शेड्यूल 6 मध्ये येतं. आपले जे शेड्यूल ट्राईब्स आणि शेड्यूल एरियाज वगैरे आहे त्याच्याशी रिलेटेड जो 2 शेड्यूल आहेत आपले, शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6. शेड्यूल 5 मध्ये काय आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे 4 स्टेट सोडून बाकीचे जे ट्रायबल एरियाज वगैरे असतात त्यांच्या कल्चरल वगैरे राईटसाठी, त्यांचे हेरिटेज जपण्यासाठी आपण ते शेड्यूल 5 मध्ये त्यांच्यासाठी प्रोव्हिजन देतो. आणि आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 स्टेटसाठी शेड्यूल 6 मध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ट्रायबल काउन्सिल असतील, या ज्या गोष्टी असतील त्या त्याच्यामध्ये सांगितलंय की त्यांनी कशा पद्धतीने त्यांचं जे कल्चर वगैरे आहे, ते हेरिटेज ते जपू शकतात. मग शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 हे जे 2 टॉपिक आहेत ते प्रीसाठी UPSCचे मोस्ट फेवरेट टॉपिक्स मध्ये एक आहे. की ऑलमोस्ट आपण पाहू शकतो की ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी तरी कमीत कमी एक तरी प्रश्न शेड्यूल 5 किंवा शेड्यूल 6 वरती विचारलाच जातो. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की कोणती गोष्ट होती, की त्यांचं काय म्हणणं होतं की जे ट्रायबल लोक होते त्यांच्याकडे ID कार्ड मागितलं गेलं होतं. त्यांचं शेड्यूल ट्राईब आणि SC म्हणजे ST सर्टिफिकेट जे होतं ते मागितलं गेलं होतं वोट देण्याच्या आधी. त्याच्यावरती नॉन ट्रायबल लीडर्सनी त्याच्यावरती क्रिटिसिझम केलं होतं. पण जे लीगल होतं म्हणजे जे ट्रायबल लीडर्स वगैरे होते त्यांनी जो म्हणणं होतं की हे बरोबर आहे. हे जो ॲक्ट घेतला गेलाय, त्याची स्टेप घेतली गेली ती बरोबर आहे. तर ही कोणती होती की गारो हिल्स ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल. मग ही जी डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहेत ते त्यांना स्थापन करता येतात का, ही गोष्ट माहित पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गव्हर्नरचा रोल काय काय असतो. त्याच्यानंतर ग्रामसभा वगैरे त्याच्यामध्ये असतात का, त्याचा रोल काय असतो. त्याच्यामध्ये जे आपण स्पेशल प्रोव्हिजन जे देतो स्टेट्सला, मग 371 अराउंड अंडर काही असतात. मग हे 371 काही प्रोव्हिजन शेड्यूल 6 मधल्या हे जे मेघालय स्टेट आहे त्याच्यासाठी काही दिले गेलेत का, या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला एक्झामसाठी आणि स्पेशली प्रीसाठी अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं आहे. पुढची न्यूज काय होती की US इराण वॉर इम्पॅक्ट्स इंडियन राईस शिपमेंट्स टू वेस्ट एशिया डेस्टिनेशन्स. काय झालंय US आणि इराणमध्ये जे वॉर चालले त्याच्यामुळे काय होतं की आपण जे मेजरली बासमती राईस वगैरे जे एक्सपोर्ट करतो मिडल ईस्ट कंट्रीजला, वेस्ट एशियाच्या रिजनमध्ये, तो जो त्याला हॉल्ट पडला. ते आपण शिपमेंट जे आहे ते पोहोचवू शकत नाही. मग ह्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे की ओव्हरऑल रिसेंटली स्टडी आला होता की राईसचे प्रोडक्शन बाबत इंडिया फर्स्ट आहे. मग इंडियाचा ग्लोबली प्रोडक्शन मध्ये कितवा नंबर आहे ती गोष्ट माहित पाहिजे. ही ग्लोबली झालं आणि इंडिया डोमेस्टिकली सुद्धा मग कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त आहे. मग इंडिया आपण एक्सपोर्ट करतो का. बरं, त्याचबरोबर हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की इंडिया प्रोडक्शन मध्ये जर सगळं प्रोडक्शन मध्ये कितवा नंबर आहे, त्याचबरोबर कन्झम्पशन मध्ये कितवा नंबर आहे. मग त्याचमध्ये इंडिया एक्सपोर्ट करतो का, एक्सपोर्ट करतो तो कोणत्या कंट्रीजला करतो, कोणत्या रिजनला करतो. आणि त्याचबरोबर जसं की मग राईस बोर्ड वगैरे काही आहे का गोष्ट, जसं टी बोर्ड आहे, कॉफी बोर्ड आहे, ही गोष्ट काही आहे का. आणि त्याचबरोबर राईस बद्दल काही GI टॅग्स आहेत का, मग बासमती राईस आहे तर मग ती कोणाला दिला जातो. ही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रीसाठी महत्त्वाच्या ठरतील. ठीक आहे, तर हा होता आजचा हिंदू पेपर अनालिसिस. जसं तुम्हाला माहिती आहे की आपण MPSCची जी राज्यसेवेची एक्झाम आहे त्याच्यासाठी एक 60 डेजची फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. तर त्याची माहिती जी आहे आपल्याला तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सापडेल, ती पहा. आणि 60 डेजची जी फास्ट ट्रॅक बॅच आहे ती नक्की जॉईन करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमची राज्यसेवेची जी पूर्व परीक्षेची जी तयारी आहे ती आपण पूर्णपणे करणार आहे. तर जास्तीत जास्त मुलींनी ती जी बॅच आहे त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. थँक्यू.